पांडुरंग हरी वासुदेव हरी. आज मी माझ्या बागेला KMB बॅक्टेरिया सोडत आहे. या पॅकेटमध्ये KMB बॅक्टेरिया, गूळ आणि दूध 3 दिवस झाले भिजत घातले होते. असं त्याला मी वस्त्रगाळ करून घेतला. कपड्यामधनं असं गाळून घेतलं. दुधाचा थर वरती बसलेले ते खाली जे सोडायचं त्याला मशीन असते ना, ते त्याला पकडून धरते, आतमध्ये खेचत नाही. म्हणताना त्याला वस्त्रगाळ करून घेतला आणि हे आता सोडायला चालू. दूध, गूळ आणि KMB बॅक्टेरिया 3 दिवस भिजत घातलेले. ड्रिपच्या सोबत जात आहे. थोडंसं ढवळावं लागतं. काय करतो आपण, जे दिलेले खतं असतात ना, ते झाडाला उचलून देण्याचं काम करतो. अशा कलरचे झाड आहेत हिरवे. इथं माझं इथं कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळीचं झाड आहे. त्याला पण बघा अशा फुलं लागायला लागतात, कळायला लागायला लागतात. ह्याच्यासोबत ह्याचं पण उरलेलं सोडलेलं ना, असं ह्याला पण औषध जात. त्यामुळे असं भरपूर सीताफळं लागते. तेव्हा कळी सुटलेली सीताफळाच्या झाडांना पण अशा भरपूर कळ्या सुटलेल्या. किती भरपूर कळ्या आहेत. अजून ह्या उमलायचे मोठे सीताफळं लागतात. अजून काही छोटे आंब्याचे झाडं लावलेले आहेत. हे चिंचेचं झाड आहे ना, हे बघा, एका माणसानं 1 किलो चिंच खाल्ली तरी अजून तिचं पोटच भरत नाही. असे हे चिंचेचं झाड आहे. गोड काही दिवसांनी ह्याला लागतील चिंचा, 1 वर्षभरात. हे सोडून झालं ना, मला निघते वर्मीवास, ते पण काढायचं. संपत आलं. ह्याला असं खेचून धरावं लागतं. थोडं पाणी राहिलं की असं वाकडं केलं ना, पूर्ण पाणी जातं त्याच्यामधलं. लोक म्हणतात शेतीचं अवघड आहे, शेतीचं अवघड आहे, मजूर भेटत नाहीत. आपण पण कष्ट लावावं लागतं ना, स्वतः पण काही कामं करावी लागतात. आपल्याला जमल तेवढं मला स्वतःला जेवढं जमाल ना तेवढं मी स्वतः करते. फारच जास्त काम असलं तर मग लेबर लावते. स्वतः होईल तेवढं औषधं सोडणे, हे काय सगळं स्वतः करते. स्वतः केलेला आनंद वेगळाच असतो आणि अनुभव पण त्याच्यातून येतो. सांगा मॅडम ओम ना, दुसऱ्यांना सांगायचं, मग ते आपण करायचं. ते झाडाला जाऊन पोचायचं कधी, ते झाडानं खायचं कधी, त्याचा रिझल्ट यायचा कधी. मी असे वेगवेगळ्या माहिती स्वतः घेत असते आणि स्वतःच सगळं हँडल करते. काही वेळातच आता पाणी संपेल, औषध संपेल. अगदीच थोडं राहिलेलं आहे. आता 4-5 लिटर एवढं राहिले.
ते ढवळण्यासाठी रवी पण केले मी की फवारायला आणलेलं औषधाची बाटली त्याला फाडलं आणि ते एका काठीमध्ये घातलं आणि त्याचं घुसळण केलं. ओके, संपलं.